तर मंडळी बघा, वाजलेत रात्रीचे 1:45 आणि ही बिग बॉस बघते. बघा, ही बघा, बिग बॉस बघायला पाहिजे हिला, मराठी बिग बॉस. बघा, नजर हटवतच नाही. नमस्कार मंडळी, मी रुपेश आंबेकर तुमचं खूप खूप स्वागत करतो तुमच्या आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, आज आहे रविवार आणि आज थंडी जरा जास्त आहे, तर त्यामुळे आपण घरच्या घरी चिकन सूप बनवायचा प्लॅन केला आहे आज. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर व्हिडिओ आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला व्हिडिओ चालू करू. हे बघा, आता आपण ह्याच्यामध्ये ठेवलं आहे चिकन बॉईल करायला. तर ह्याला मस्त बॉईल होऊ दे, तोपर्यंत आपण बाकीची सामुग्री कटिंग करून घेऊया. हे बघा, दोन्ही पण पर्या झोपल्या आहेत. आर्या आमची आत्ताच झोपली होती आणि आता निर्वी पण झोपली आहे. हे बघा, तर हे बघा, इथे प्रीतीने पहिली चहा दिली. पहिले बोली चहा वगैरे पिऊन घ्या, नंतर मग कामाला सुरुवात करा. तर चहा वगैरे पिऊन घेऊया पहिली. सुरके पिऊ. मस्त बनवले चाय आज म्हणजे रोजच चांगली बनवते. आज काय अद्रक टाकली त्यामध्ये, मस्त आले चहा प्यायला. तर हे बघा मंडळी, इथे एवढं साहित्य आपण घेतलं आहे सूप बनवण्यासाठी. या साईडला गाजर आहे, इथे कोबी आहे, या साईडला कांद्याची पात आहे, आणि हा अद्रक आहे, लसूण आहे, आणि हा हिरवा मसाला आहे, मिरची आणि कोथिंबीर. तर चला हे सगळे चॉपिंग करून घेऊया. आपण जत्रेमधून ते मशीन घेऊन आले धार करायची, त्याची धार मस्त झाली आहे. तर बारीक बारीक चॉपिंग करून घेऊया. पहिला कोबी, तर बघा आता बारीक बारीक आपण अद्रक कटिंग करून घेऊया. आणि इथे बघा, आता दोन्ही पण उठले आहेत, दोघी पण पर्या माझ्या. हे बघा, इथे आर्या उठली आहे आणि या साईडला निर्वी आहे. बघा, अशा पद्धतीने गाजर वगैरे कट करायचं आहे, एकदम बारीक बारीक. बारीक गाजर कट करायचं. सूपमध्ये टाकतोय म्हणून आपण बारीक बारीक गाजर किंवा कोबी म्हणा, सगळी वस्तू जी आहे ती एकदम बारीक कटिंग करून टाकतोय, कारण सूपमध्ये टाकायचं आहे. नाहीतर मग थोडंसं नॉर्मल साईज चालली असती जर फ्राईड राईस वगैरे करायचं असतं आपल्याला. तर हे बघा, आपण कोथिंबीर पण आता बारीक एकदम चिरली आहे. साईडला मिरची कटिंग करून घेऊया, एकदम बारीक 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 बारीक. तर हे बघा, अशा तऱ्हेने बारीक बारीक एकदम लसूण पण कटिंग करून घ्यायचे आपल्याला. बारीक बारीक आहे ना. तर हे बघा, ही पूर्ण सामुग्री आहे ती आपण कटिंग करून घेतली पूर्ण बारीक बारीक एकदम. तर आत्ता जाऊया सूप बनवायला. तर आपण तेल टाकूया स्टार्टिंगला याच्यामध्ये, कढईमध्ये. तेल तापू दे चांगलं. या साईडला कुक आहे आमची प्रीती, म्हणजे माझी बायको आहे. आमचं तर
सगळं मिक्स झालं. तर या साईडला बघा चिकन बारीक करून झालेलं आणि उकडवलेलं ते बारीक बारीक करून घेतलेत पीस त्याचे. लसूण टाकले. तर हे बघा आता लसूण झाली लाल होऊन मस्त. आता त्यामध्ये मिरची टाकली आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये हे बारीक केलेलं गाजर टाकतो. तर आता आपण बारीक केलेला कोबी टाकूया त्यामध्ये. कोबी आणि काय कोबी आणि ही कांद्याची पात आहे. मस्त बारीक ह्याच्यावर बारीक गॅसवर फ्राय करायचं आहे अशा तऱ्हेने. त्याच्यावर झाकण ठेवूया आता थोड्या वेळासाठी. तसंच ह्या साईडला बघा फिश आणली आहे बाजारातून. ढोमा आहे. तर ढोमा भेटले 100चे 4. तर ते घेऊन आलो आहे. आणि या साईडला त्याचा रस्सा होतो आहे. तर स्टार्टिंगला सूप पिणार आहे आणि नंतर मग रात्री जेवणार आहे ढोमा मच्छी. तर हे बघा आता आपण हे रेड चिली सॉस आणला आहे तो टाकायचा आहे. तसंच या साईडला सोया सॉस आहे. परत या साईडला ब्लॅक पेपर पावडर आहे. आणि हे काय कॉर्नफ्लॉवरचं पाणी ना. कॉर्नफ्लॉवरचं पाणी आहे. तर एवढी सामग्री आपल्याला त्यामध्ये टाकायची आहे. तर थोडी थोडी करून टाकूया. या साईडला ब्लॅक पेपर पावडर टाकूया. 1 टीस्पून रेड चिली सॉस. रेड चिली सॉस टाकूया. तसंच या साईडला आपण शेजवान चटणी टाकूया त्यामध्ये. तसंच या साईडला आपण बारीक चिरलेली कोथिंबीर आहे ती टाकूया त्याच्यामध्ये आणि परतून घेऊया थोडीसं. आता चिकन टाकूया बॉईल केलेलं. आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया. बस नाही अजून घे. मंडळी बघूया. ओ हा किती मस्त स्मेल येते. उकळी तर आली आहे ह्याला. आणि आता आपण ह्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवरचं पाणी टाकायचं आहे. त्याच्या अगोदर लिंबू टाकूया. विनेगर टाकू शकतो ऑप्शन. विनेगर काय विनेगर पण टाकतात पण विनेगर आपण नाही असेल. आता कॉर्नफ्लॉवरचं पाणी टाकूया. त्याला जरा थिकनेस येईल ना. घट्ट घट्ट होईल थोडंसं अजून. स्मेल मस्त येते रे. तसंच ह्या साईडला सोया सॉस आहे. दोन चमचा टाकलाय. या साईडला बघू दे काय चाललंय. हे बघा इथे आर्या आहे आणि इथे निर्वी आहे. हे बघा बघा दीदी आहे ना तिची म्हणून तिला खेळवते आहे ना बाबू. सोनू काय करते तिला तू. गेम खेळवते. हे अडी आहे तू. तुलाच दिला ना मोबाईल तोच आम्हाला जरा भारी पडलाय. तिला कुठे शिकवते. तिला नको दाखवू. आर्या 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 ए आर्या नको ना ग तिला खेळवू. तिला नको काय शिकवा. इधर तो देखो निर्वी को देखो कोई तो. तर आता आपण त्याच्यामध्ये मीठ टाकूया थोडंसं. जबरदस्त हे तेरे स्मेल. आणि या साईडला आपण एक अंडा आपण फोडून ठेवलंय
ते पण टाकायचं आपल्याला त्यामध्ये. हे बघा, अंड्याचं पाणी टाकूया. हो हो, ओरिजिनल हा प्रीती, ओरिजिनल वाटतंय बघ. असं वाटतंय किती दुकानातूनच आणलंय बघ, ओरिजिनल सूप घरच्या घरी. आणि आयडिया माझी है ना प्रीती? प्रीती आयडिया कोणाची आहे? तुमची आहे. मग तुला फक्त बोल, तुला काय पाहिजे आता खायला याच्या पुढे. प्रीती अजून काही खाऊसं वाटतंय का तुला? बनवूया. तर मला जरा सर्दी झाली, त्याच्यामुळे मग आज सूपचा प्लॅन बनवलाय. आर्याला पण खूप सर्दी झाली. आता तिला पण द्यायचं सूप पियायला आपल्याला. हे बघा, तसंच ह्या साईडला आहे बघा, ढोमा मच्छी आहे, ती फ्राय करते आता प्रीती. तर तुम्ही विचार कराल की ही ढोमा मच्छी एकच का रवा फ्राय केला आहे आणि बाकीचे का असेच मसाला फ्राय केला आहे. तर ढोमा मच्छी आपण कधी ट्राय नाही केली आहे ना प्रीती? रवा फ्राय कशी लागते काय माहिती. तर त्याच्यामुळे अशी एकच ट्राय करून बघितले. जर चांगली लागली तर मग पुढच्या वेळी रवा फ्रायच करणार ढोमा पण. तर हे बघा, आता मच्छी आपण पलटी केली आहे, तडतड उडते आहे, मस्त दिसते रे. तर मंडळी हे बघा, आपला चिकन मंचाव सूप घरच्या घरी रेडी झाला आहे. मस्त कलर वगैरे बघा, प्रॉपर कलर वगैरे आला आहे हॉटेलसारखा. तर आता आपण सर्व करूया. आर्याला थोडंच द्या पहिले, बस. आता याच्यामध्ये आपण रेडीमेड शेव आणलेत पूर्ण. भाई आपण कसं पूर्ण करणार तर एकदम प्रॉपर वाटलं पाहिजे, त्याच्यामुळे असं वाटलं पाहिजे चायनीजच्या गाडीवर बसलोय. याच्यामध्ये शेव टाकली, आता शेव टाकली आहे. इथे उभा चिरलेला आपण कोबी आहे तो टाकूया थोडा. आणि या साईडला शेजवान चटणी आहे. मला थोडीच द्या. शेजवान चटणी टाकूया थोडीशी. तर मंडळी हे बघा, आपलं रेडी झालंय चिकन मंचाव सूप. तर आता टेस्ट करून बघूया कसं झालंय ते. प्रॉपर असं वाटतंय हॉटेलला बसलोय आणि हॉटेलला जशी मंचाव सूपची टेस्ट असते तशीच ह्याही डिशला आली आहे. एकच नंबर.
तर मंडळी ही रेसिपी तुम्ही ट्राय करून बघा घरी, मस्त आली एक नंबर. आणि जर तुमची पण रेसिपी अशी एवढी चांगली झाली तर मग कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा. तर आता प्रीती रेसिपी टेस्ट करणार आहे, बघूया प्रीतीची रिॲक्शन. असं वाटतं चायनीजच्या गाडीवर बसले मग सेम. मी पण तेच तर बोलवतो तुला. मस्त आले. आपण असं करू. अरे काही करू शकतो. बाबी आर्या कशी झाली आहे? पहिल्यांदा केलंय आपण. मस्त आले. पूर्ण फिनिश करा तू. आणि ही बघा इथे वळवळते बघा, हिला घ्यायला कोण नाही कारण मम्मी गेली आहे गावी, मम्मी पप्पा. सर्दी निघून जाईल ना पूर्ण. हिने फिनिश केलं आहे माझ्या पाठून येऊन झप्पाझप पटापट. हे बघा, अरे बघा मला एवढं आवडलं आहे की आम्ही 2 वाट्या फिनिश केल्यात आणि आता परत गरम करायला ठेवलं आहे परत. तर आता मंडळी आरोही आणि इथे बद्या आहे ते टेस्ट करायला बसले आहेत. टेस्ट करून सांग कसं आलं ते. मी टेस्ट वगैरे बघितल्या चायनीजच्या गाडीच्या इथे सेम ना. सेम मस्त आहे. तुला तर काय काय पण द्या, आपल्याला काय वाढायचंच आहे फक्त, आहे ना. बघा इथे माझी आर्या बसली आहे, हिचं हिने पण फिनिश केली आहे. ही 1 वाटी प्यायली आहे. आणि हे बघा मी बसलो आता जेवायला. बघा इथे मच्छी आहे, डोमा फ्राय केलेला, रवा फ्राय आहे. या साईडला रस्सा आहे मच्छीचा आणि या साईडला राईस आहे. तर आता रस्सा टाकला आहे राईसमध्ये आणि आता मच्छी खाऊया आपण. हे बघा प्रॉपर मच्छी बघा, मस्त शिजली आहे. मस्त शिजले रवा फ्राय. तर मम्मी आणि पप्पा गेलेत गावी, मामाची तब्येत बरी नाही म्हणून. त्यामुळे मग हिला घेण्यासाठी आता कोण नाही, तर आम्हीच अधूनमधून घेतो आहे आणि कामं वगैरे चालू आहेत. तर चला ही व्हिडिओ इथेच एंड करूया. जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.